नमस्कार मित्रांनो नुकताच आरपार नावाचा एक चित्रपट आपल्या भेटीला आला आहे। कथा आहे अमर आणि प्राचीची। दोघेही एकदम सनकी टाईप असतात। दोघेही एकाच कॉलेजमध्ये असतात आणि काही दिवसातच एकमेकांना ओळखायला लागतात आणि त्या दोघांना समजते की ते दोघे खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांसारखेच आहेत। ते खूप वेगळ्यात एकमेकांच्या प्रेमात पडतात। प्राची ही आई-वडिलांविना वाढलेली एक मुलगी असते आणि अमर हा लाडात वाढलेला मुलगा असतो आणि त्यामुळेच अमर जरा बिघडलेला असतो। थोडक्यात काय तर दोघेही एकमेकांसाठी अतिशय टॉक्सिक असतात। प्राचीला फोटोग्राफीचे आकर्षण असते आणि अमर हा श्रीमंत घरातील मुलगा असला तरी कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर तो जॉब करण्याचा निर्णय घेतो। तो त्याच्या जॉबमध्ये चांगलाच परफॉर्म देखील करत असतो। प्राची आणि अमर यांची लव्ह स्टोरी ही एका फिल्मी स्टाईलमध्ये पुढे चाललेली असते। प्राचीच्या वाढदिवसाच्या दिवशी अमर तिला चक्क एक कॅमेरा गिफ्ट करतो, परंतु त्या दोघांच्या प्रेमामध्ये अचानक एक दिवशी तिसरा अँगल तयार होतो। प्राचीचा शमीन नावाचा एक मित्र असतो। प्राची आणि शमीनच्या आपापसातील इंटरॅक्शनला बद्दल अमरला समजते। प्राची शमीनला मित्रच मानत असते, परंतु अमर गैरसमज करून घेतो। अमर शमीनच्या ऑफिसमध्ये जाऊन मोठा गोंधळ घालतो आणि त्याला हेल्मेटने मारतो। अमर आणि प्राचीच्या नात्यात एक कटुता येऊ लागते। अमर खूप ड्रिंक करून एक दिवशी घराच्या छतावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न करू लागतो। प्राची कशी बशी तिथे पोहोचून त्याला अडवते। ते दोघं खरंच एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलेले असतात। दोघांच्याही स्वभावातील सनकीपणा दोघांनाही संपवत असतो। या सगळ्या गोंधळातच शमीन पुन्हा एकदा प्राचीला भेटायला तिच्या घरी जातो। ही गोष्ट अमरला समजल्यानंतर अमर तडक गाडी आणि बंदूक घेऊन शमीनचा काटा काढायला निघतो, परंतु वाटेतच एक दुर्घटना होते आणि अमर जखमी होतो। अमर हा पूर्ण सनकी आणि बेडा आहे हे प्राचीला समजून चुकते। आपल्या सारख्याच एका टॉक्सिक मुलीबरोबर अमर सारखा एक टॉक्सिक मुलगा राहिला तर ती टॉक्सिक रिलेशनशिप सर्व्हाइव्ह करणार नाही असे प्राचीला समजून चुकते। प्राची अमरला ब्लॉक करून टाकते। ती त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकते। ती त्याला भेटण्याचे टाळू लागते। ती त्याला सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सवरून ब्लॉक करून टाकते। प्राचीने सर्व संबंध तोडून टाकल्यामुळे अमर वेडापिसा होऊ लागतो आणि तो खूप जास्त बेजबाबदार होऊन जातो। तो त्याच्या जॉबच्या ठिकाणी त्याच्या बॉसबरोबर देखील भांडणे करतो आणि त्याला जॉब सोडावा लागतो। प्राची आपल्या लाईफवर आणि आपल्या फोटोग्राफीवर लक्ष देऊ लागते, परंतु तिच्या मनात मात्र सतत अमरचे विचार येत राहतात। अशातच अमर मूव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतो आणि आपल्याला लग्न करायचं आहे असे त्याच्या घरच्यांना सांगून टाकतो। अमरच्या सनकी स्वभावाचा तो एक भाग असतो। प्राचीला देखील अमरच्या लग्नाची कुणकुण लागलेली असते। यानंतर पुढे प्राची काय करते? दोन सनकी आणि वेड्या व्यक्ती एकत्र येऊ शकतात का? दोघे एकत्र येतील की अमर मूव्ह ऑन होईल? अमरचे घरचे लोक कसे रिॲक्ट करतात? या कथेचा अंत सुखद होतो की दुःखद होतो? आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण हा चित्रपट स्वतःच मोठ्या पडद्यावरती पाहावा आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे आपण स्वतःच मिळवावीत। कारण एका छोट्या यूट्यूब व्हिडिओमधून तुम्हाला ती चित्रपट स्वतः पाहण्याची मजा मिळणार नाही। चित्रपटाची गाणी ही खूप लक्षात राहण्यासारखी जरी नसली तरी खूपच खराब देखील नाहीत। 36 गुण हे गाणं लक्षात राहतं। बाकी गाणी देखील चांगली आहेत। गाणी लक्षात राहण्यामागे अजून एक कारण म्हणजे गाण्यांचे पिक्चरायझेशन। सर्वच गाणी पाहण्यालायक आहेत यूट्यूबवर आणि थिएटरमध्ये देखील। चित्रपटाचे बीजीएम ओके होते। कुठेही बीजीएमचा अतिरेक वाटला नाही। चित्रपट कसा का असेना तो तुम्हाला एंगेज करून ठेवण्याचे काम नक्कीच करतो। चित्रपटात बोरिंग मोमेंट्स अजिबात नाहीत। चित्रपटाचा स्पीड चांगला आहे। अशा प्रकारच्या चित्रपटात बोर होण्याचा धोका खूप जास्त असतो, परंतु हा चित्रपट पाहताना मात्र बोर अजिबात झालेला नाही। ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर या दोघांनी आपला बेस्ट परफॉर्मन्स या चित्रपटामध्ये दिला आहे। हे दोघेही अभिनयाच्या बाबतीत किंचित देखील कमी पडलेले नाहीत। चित्रपटाच्या स्टोरीची मेकर्सने पूर्ण खिचडी बनवली आहे। प्राची आणि अमरची लव्ह स्टोरी व्यवस्थित चालू असताना त्यात मध्ये शमीनचा अँगल येतो आणि तो अक्षरशः कथेत घुसवल्यासारखा वाटतो। एखाद्या मुलाच्या प्रेमात पडलेली मुलगी अचानक दुसऱ्याच एखाद्या मुलाला इतका जास्त इम्पॉर्टन्स कसा काय देऊ शकते? आणि प्राची आणि अमर वेगळे होतात। मग अमर घरच्यांना लग्न करायचं असं सांगतो। मग अमरचे लग्न ठरते। मग प्राची परत अमरला भेटते। मग अमर प्राचीकडे परत आकर्षित होऊ लागतो। पुन्हा एकदा ते वेगळे होऊ लागतात। एकत्र येणं, वेगळं होणं सारखं होऊ लागतं आणि स्टोरीची खिचडी झाली आहे हे अशी फिलिंग येऊ लागते। मी या चित्रपटाला 10 पैकी 5 स्टार्स देईल। मी हा चित्रपट मस्ट वॉच आहे असं म्हणणार नाही, परंतु एक हलका फुलका अनुभव घ्यायचा असेल तर चित्रपट बघायला काय हरकत नाही। तर मित्रांनो, हा होता आरपार चित्रपटाचा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया असंच एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, गुड बाय, टेक केअर।